माझं नाव अनुराग आनंद नणदीकर. मी राहणार बेळूर, तालुका जत, जिल्हा सांगली. माझं BE मेकॅनिकल झालेलं आहे. 1972पासून आम्ही द्राक्ष शेती करतो. ह्याच्या अगोदर माझे बाबा आणि काका करत होते, आता मीही करतो आहे. आमच्याकडे आत्ता 18 एकर बाग आहे. गेली 25 ते 30 वर्ष झालं आम्ही द्राक्ष बाग करतो आहे. आमच्याकडे सुपर सोनाका, RK, अनुष्का, ब्लॅकमध्ये सरिता आणि माणिकचमन अशा 4-5 व्हरायटी आहेत आमच्याकडे. द्राक्ष शेतीत आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर दावणी आणि बुरी हे 2 रोग आहेत. त्यावरती आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवलेला आहे. आणि दुसरा अजून एक आहे म्हणजे तो थ्रिप्सचा. थ्रिप्समध्ये पण थ्रिप्स जर जास्त झाले त्याच्यामुळे आपल्याला कॅनोपी यायला पण प्रॉब्लेम होते, पानांचे वाट्या तयार होतात आणि परत त्याच्यामुळे घडांवरती ओरखडा तयार होतात. त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन खूप द्राक्षाचे जे रेट आहेत ते आपल्याला कमी मिळू शकतात. त्याच्यामुळे प्रामुख्याने आपण त्याच्यावरती पण खूप चांगलं काम केलं पाहिजे. ह्याच्यावरती पर्याय म्हणून आपण 32व्या दिवशी एक आणि 42व्या दिवशी एक डेलिकेटची फवारणी घेतली. त्यामध्ये प्रमाण आपण 120 ml पर एकर असं यूज केलं आहे. तर डेलिकेटच्या वापरामुळे कॅनॉपी चांगली आलेली आहे, थ्रिप्सचा अटॅक कमी झाला आणि घडावरती जे स्कॉर्चिंग येणार होतं ते खूप कमी झालं आणि शायनिंग पण खूप वाढलेली आहे आणि पानांना चांगली काळोखी पण आलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी मी ही डेलिकेटची फवारणी केलेली आहे. तुम्हीही करा. धन्यवाद.